पोटविकारावर लाभदायक आणि मूळव्याधीवर गुणकारी अशी सुरणाची भाजी मी बनवली आहे। तर ही सुरणाची भाजी मी कशी बनवली पाहूया चला। काय होतं तर हा बागेतील सुरण आहे, बघू शकता। तर याला इथून कोंब पण फुटलाय। तर आता हा सुरण मी कापून घेते। कापण्यापूर्वी हाताला मी कोकम लावून घेते, सुरणाला खाज असते। आणि सुरण कापण्यापूर्वी चाकूला मी तेल लावून घेते। तर हा कापलेला भाग जमिनीमध्ये पुरायचा। तर हा भाग आपण जमिनीमध्ये पुरायचा, यापासून दुसरा सुरण तयार होईल। तर आता मी सुरण कापून घेते। हा भाग इथून असा कट करायचा आणि हा पण भाग लावल्यानंतर सुरणाचं रोप तयार होईल। पाण्यामध्ये कोकम टाकून घेतलाय। हा पण सुरण मी कापून घेते। आता कापलेला सुरण मी परत 2 पाण्याने धुवून घेते। सुरण मी परत धुवून घेतलाय। तर आता भाजी पटकन होण्यासाठी मी सुरण कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून घेते। कुकरमध्ये पाणी घेतलंय, सुरणाच्या सगळ्या फोडी मी कुकरमध्ये टाकते। सुरण कुकरमध्ये शिजवताना त्याच्यामध्ये मी कोकम टाकून घेते, त्यामुळे सुरणाला जी खाज येईल ती खाज येणार नाही। 2 ते 3 कोकम मी कुकरमध्ये टाकलेत। आता जरासं मीठ टाकून घेते। सुरणाला 2 शिट्ट्या काढून घेते आणि तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते। कांदा कापून घेतला, आता लसूण मी ठेचून घेते। म्हणजे 4 लसूण पाकळ्यांनी भाजीसाठी घेतले। तर सुरण पण मी उकडून घेतलंय आणि भाजीची पण तयारी करून घेतली। तर आता भाजी बनवायला सुरुवात करते। फोडणीमध्ये कापून घेतलेला कांदा लसूण, कढीपत्ता, हिंग, हळद,
घरगुती लाल तिखट, घरगुती भाजका मसाला, आणि मीठ टाकून घेते. तर इथे पाहू शकता सुरण छानपैकी शिजलाय. तर आता भाजीमध्ये मी ओलं खोबरं टाकते. आणि थोडंसं खोबरं शिजण्यापुरतं पाणी टाकते भाजीमध्ये. भाजीमध्ये ओलं खोबरं टाकलंय आणि ते 2 मिनिटासाठी हे मी शिजवून घेते. तर हा उकळून घेतलेला सुरण ह्या भाजीमध्ये मी मिक्स करते. भाजी परत 2 मिनिटांसाठी मंद आचेवर मी शिजवून घेते. मूळ व्याधीवर अतिशय गुणकारी अशी सुरणाची भाजी माझी खायला तयार झाली आहे. चवीला खूपच छान अशी सुरणाची भाजी तर खायलाही तयार आहे. पोटविकारावर लाभदायक आणि मूळ व्याधीवर गुणकारी अशी सुरणाची भाजी खायला तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.